आणि जेव्हा राज्यामध्ये नगर परिषदा नगर पंचायतींच्या निवडणुका पार पडल्या तेव्हा घराणेशाहीबद्दलची जोरदार चर्चा झालेली। म्हणजे नेत्यांनी आपल्याच घरातल्या लोकांना उमेदवारी दिलेली होती, तिकीटं दिली होती। त्यापेक्षा फारसं काही वेगळं चित्र आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा अन्यत्र पाहायला मिळत नाहीये। ज्या नवाब मलिकांमुळे भाजप शिवसेनेसोबत जाण्यास खरं तर भाजप शिवसेनेनं अजितदादांना सोबत घेण्यास एक प्रकारे नकार दिला, त्याच नवाब मलिकांच्या घरातल्या 3 व्यक्तींना उमेदवारी मिळाल्याचं चित्र स्पष्ट होते। पण जेव्हा याबद्दल राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना विचारलं गेलं तेव्हा मात्र त्यांनी कानावरती हात ठेवले। नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांना प्रभाग क्रमांक 165 मधनं उमेदवारी मिळणार आहे। सोबतच नवाब मलिकांची बहीण डॉक्टर सईदा खान यांना प्रभाग क्रमांक 168 मधनं उमेदवारी दिली जाईल। तर कप्तान मलिक यांच्या सुनबाई बुशरा नदीम मलिक या प्रभाग क्रमांक 170 मधनं निवडणुकीच्या उमेदवार असतील। कप्तान मलिक यांचा प्रभाग क्रमांक 168 होता, तो आता महिलांसाठी राखीव झालाय। त्यामुळे कप्तान मलिक यांनी 165 क्रमांकाच्या प्रभागातनं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। हजार 17ला वॉर्ड नंबर 165 मधून मी उमेदवार होते। माझी बुवा डॉक्टर सईदा खान उमेदवार होते आणि कप्तान मलिक माझे जे काका आहेत ते उमेदवार होते। तसेच आता 2 रिपीट होत आहे आणि माझ्या कप्तान चाचाची जे सून आहे ते ओबीसी महिला जात आहे, त्यांचा वॉर्ड म्हणून त्यांना तिकडे उमेदवारी देण्याची असं आम्ही बोलणी झाली आहे। पण जोपर्यंत आमच्या वरिष्ठांचे आदेश येत नाही कदाचित स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे आम्हाला बोललं झालं आहे। पण स्वबळावर लढण्याची आम्हाला घोषणा झाली तर आम्ही हे 3 उमेदवार माझ्या कुटुंबातील असणार। भारतीय जनता पक्ष शिवसेना मुंबईमध्ये त्यांचं चर्चा दीर्घ काळ त्या ठिकाणी सुरू आहे। आता आपण विचारलं की नवाब मलिक यांच्या कुटुंबातील किती नेमके लढले जात आहेत। आजच आता गेले 3 दिवस सतत मी मुंबईतील माझ्या सर्व ज्येष्ठ सहकारी माझे आमदार, पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष, साई जिल्ह्याचे अध्यक्ष, महिला अध्यक्षा यांच्याजवळ चर्चा त्या ठिकाणी केली। त्या प्रमुख सहकाऱ्यांची चर्चा केली। उमेदवारी ज्यांना लढवायची आहे अशा इच्छुक उमेदवारांची सुद्धा मी चर्चा केली। आज थोडंफार बसून आम्ही एक शॉर्टलिस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई यांच्याजवळ चर्चा करेल आणि कदाचित आज संध्याकाळी एक पहिली यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाहीर होऊ शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।